आज तर घरचे सगळेच वावरात गेले होते. आमच्या आईले काय पिसं भरलं तर सगळ्यालेच वावरात घेऊन गेली आणि पिलं एवढे त्रास देत होते की लय म्हटलं बांधेल असतात रोज, आज सोडून द्यावं कोणी घर नाही तर. पण पिलं जाऊन डायरेक्ट गाडीवरच उड्या मारतात, दुसरी जागा दिसतच नाही त्याला. मग पटापट झाडून काढून घेतलं, पुंजा नेऊन टाकला बाहेर. बाहेर गेली तर एवढं ऊन तपत होतं. आमचे लंगडू महाराज लायकत होते उन्हाच्यानं. म्हटलं लंगडू महाराजले पाणीच पाजून घ्यावं, आता ऊन जास्त तपू राहिलं तर जरासं पाणी पाजलं तर बरं वाटेल लंगडू महाराजले. कारण बाहेरचं झाडून राहिलं होतं काढायचं, लंगडू महाराजले पाणी पाजलं आणि बाहेरचं झाडून काढून घेतलं. आता लंगडू महाराजले चारा टाकायचा आहे. चारा टाकला की लंगडू महाराज खुश राहतात तेवढ्यातच. आणि कधी बी माझे भांडे घासायचे राहिले की तिथं पाणी कधीच भरेल नसते. मग काय गेट लावून घेतलं. आता 4 वाजे लोक लंगडू महाराजले पाहायचं काम नाही. चारा पाणी झालं होतं लंगडू महाराजचं, तर मग मशीन लावली आणि पाणी भरून घेतलं. सगळा प्लॅटफॉर्मही धुवून घेतला. आता वावरात जाणारे लोक पुरले. वावरात जाणारे लोक जेवून खाऊन मस्तपैकी कामाला लागले असतील. आता 1-1:30 वाजू राहिला तरी मा पोटात अजून भाकरीचा तुकडा नाही. भाकरीचा तुकडा नसू द्या, पण एवढा जीव गायला की लय, वरून ऊनही लय तपू राहिलं. मग काय भांडे घासायला बसली. आंघोळ राहिली होती, पाणी तपून ठेवलं मी झाडझूड करता वेळेस आणि भांडे नेऊन ठेवले. आता आता फक्त आंघोळच राहिली होती आणि भूक इतकी लागली होती मरणाची. मग काय पटापट आंघोळ करून घेतली आणि बसली ना जेवण करायला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.